पुढे पुढच्या घडामोडीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केलाय। शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे होते असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून रात्रभर पैशांचं वाटप झाल्याचा सुद्धा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काय बोलले नाहीत, परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या दोन मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप म्हणून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे। म्हटलं ही गोष्ट खरी आहे की आरोप प्रत्यारोप एवढ्याच पुरतं मर्यादित नाही। सर्वसामान्य एका व्यक्तीच्या घरी जर 25 लाख रुपये जर मिळत असतील आणि तुम्ही बघितलं असेल की एक दिवसाचा दौरा म्हणजे सकाळी जाऊन दुपारून हेलिकॉप्टरने येणारा दौरा असताना पण आता प्रमुख राज्यांच्या नेत्यांना मोठमोठे बॅग्स घेऊन फिरावे लागत आहेत। यातूनच हे स्पष्ट होतंय की हे दौऱ्यासाठी चाललेले आहेत, प्रचारासाठी चाललेले आहेत की रसद पुरवण्यासाठी चाललेले आहेत। आणि कोकणातला एक प्रसंग तुमच्या सर्वांच्या समोर आहे। असंच अनेक भागातून ती तक्रारी होत आहेत।